भिजवलेल्या मुगाची भेळ अगदी 5 मिनिटात तयार होते। मुगाच्या भेळीत आरोग्यही आहे, चवही आहे आणि पचनास हलकी, प्रोटीनने भरलेली, बनवायला तर अगदीच सोपी। तुम्ही जर वेट लॉससाठी प्रयत्न करताय तर तुमच्या डाएटमध्ये या मुगाच्या भेळचा नक्कीच समावेश करा। याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी भिजवलेल्या मुगाची भेळ बनवलेली आहे। यात वापरलेले सगळेच जिन्नस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। चला तर आपण मुगाची भेळ बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एका टोपामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घेतलं। पाण्यात अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आणि यात मी हे भिजवलेले मूग टाकून घेते। तर रात्रभर मूग चांगले भिजवून घेतले आणि आता हे मूग मी इथे पहिले 5-7 मिनिटं शिजवून घेणार आहे। कडधान्य कच्चे खाल्ल्यास अपचन, गॅस आणि पोटदुखी होऊ शकते। शिजवल्याने ते पचायला हलके होतात आणि सोपे होतात। त्यामुळे 5-7 मिनिटं तरी किमान कुठलंही कडधान्य असो हे थोडं शिजवून घ्यायचं आणि मुगाला चांगली चव येण्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे। आता 5-7 मिनिटांनंतर मी हे मूग यातलं जे पाणी होतं ते काढून घेतलं आणि आता यामध्ये कांदा, टोमॅटो, तुमच्याकडे जर काकडी असेल तर काकडी देखील बारीक चिरून तुम्ही यामध्ये टाकू शकता। बारीक चिरलेली मी इथे कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेतले। तर पाव चमचा इतकी मी मिरपूड टाकून घेतलेली आहे। पाव चमचा इतकं जिरेपूड टाकून घेतली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता मिरपूड ही फॅट बर्न करण्यास पण मदत करते आणि तसेच सर्दी खोकल्यावर देखील उपयोगी आहे। जर आपण गरम पाण्यामध्ये मिरपूड टाकून ते पाणी प्यायलो तर सर्दी खोकल्याला देखील आराम पडतो आणि जिरेपूड मेटाबॉलिझम वाढवते आणि वेट लॉसला देखील गती देते। तर असे हे आपले घरात असलेले मसाले आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। तर त्याचाच वापर मी इथे केलेला आहे। अर्धा लिंबाचा रस इथे मी पिळून घेतला आहे आणि सर्व साहित्य आता इथे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि आपली ही मुगाची भेळ इथे तयार झालेली आहे। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही मुगाची भेळ आपली तयार होते। संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण ही अशी भेळ झटपट बनवून खाऊ शकतो। आता ही भेळ बनवण्यासाठी इथे मी मुगाचा वापर केलेला आहे, पण याऐवजी तुम्ही उकडलेली मटकी, चणे किंवा कॉर्न याचा देखील वापर करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करून तुम्ही ही अशी हेल्दी भेळ तयार करू शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।